आज आपण कांताके पाटील वर्ग पिंपळास भिवंडी इथून आलेलो आहोत आणि सहज कुठेतरी चर्चा व्हायला पाहिजे म्हणून पहिल्या योगवर्गाची एक चर्चा म्हणून चर्चेचं उदाहरण आमचं जवळजवळ 1 ते 1.5 महिन्यापासून झालेलं होतं. परंतु विठ्ठलाचरणी आणि संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचं दर्शन आज आम्हाला व्हायचं होतं. म्हणून त्या माध्यमातून आम्ही सर्व आपल्या योगवर्गाचे साधक गणपती असतील, आपले म्हात्रे काका असतील, साईनाथ दादा असतील, योगेश माळे, वसंत मस्के, दिनेश भोळे, तुम्ही स्वतः कॅमेरामॅन आपले आहेत. तर अशा साधकांसोबत आजची छोटीशी पिकनिक आपण इथे घेऊन आलेलो आहेत आणि आज आपण सकाळपासून निघालेलो आहोत घरातून. आणि या पिकनिकसाठी आम्ही सर्वप्रथम महड या गणपती गेलो, महडच्या गणपतीचं दर्शन घेतो. त्यानंतर आम्ही गगनगिरी कुकुडे इथे आणि त्याच्यानंतर आम्ही एकविरा मंदिर त्याचं आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही देहू येथे संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही आळंदी येथे संत ज्ञानेश्वर माऊली यांचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे. आता विश्वास मके देणे येणे वागत ने तोषावे, तोषोने मदत द्यावे, पसाळे दान नाही ज्याने जे पसायदान लिहिलं असं आपण संत या महाराष्ट्रातील भूमीवरती संत ज्ञानेश्वर माऊली देवस्थान इथं आज आपण उपस्थित आहोत. त्याच्यानंतर आपला प्रवास असणार आहे पंढरपूर येथे. तर पंढरपूरमध्ये सुद्धा जाऊ आणि विठ्ठलाचं दर्शन घेऊ आणि त्यानंतर आपण तिकडे काही छोटीशी मंदिर असेल किंवा छोट्या छोट्या काही गोष्टी असेल नक्कीच आपण तिथं दाखवण्याचा प्रयत्न करू. रामकृष्ण हरी. कृष्ण हरी. आपल्या कांताके योग वर्गाच्या माध्यमातून आज जी आमची पिकनिक निघालेली आहे म्हणजे देवदर्शनासाठीच निघालेली सगळी. आम्ही सकाळी महडचा गणपती, गगनगिरी महाराज, परत देऊ, आता आळंदी. तर मी बऱ्याच वेळेला आलो देऊ आळंदीला, परंतु आज जे योग आलं त्या योग मला कधीच आलेलं नाही. कारण प्रत्येक वेळेस आम्ही फक्त मुख दर्शन करून बाहेर निघायचो, पण आज देहूला पण आणि आळंदीला पण एकदम समाधीवर डोकं ठेवून एकदम दर्शन घेण्याचा योग आला. म्हणून कांताके योग वर्गाचा मी म्हणजे मनस्व आभारी आहे. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तिकडून घेतलंय तेवर साहिल. चंद्रभागेच्या तीरावरती आज आमचा योगा सेशन चालू आहे. चालू ठेव. बोला पुंडली कवालदे हरी विठ्ठल राम पंढरीनाथ महाराज की जय. ओके. रामकृष्ण हरी. आज आपण पंढरपूर इथं आलेलो आहोत आणि पंढरपूर इथं आल्यानंतर रात्रीच आपण विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर आज आपण चंद्रभागेच्या तीरावरती आलो. थोडे आसनं थोडे प्राणायाम आपले झालेले आहेत आणि त्यानंतर आपण इथं आज छोटंसं पसायदान घेतो आहे.
आता विश्वात्मकेने येणे वागज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते राहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आली अनवरत भूमंडली भेट तू या भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अनर्व पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्व हे सदा सज्जन सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिनी लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय होवावेजी येथ मने श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाओ येणे वर ज्ञान देव सुखिया झाला बोला श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. आम्ही कांताके पाटील वर्ग पिंपळास येथून बरेच दिवसापासून आमचं झालेला आपण कुठंतरी एक दिवसाचा प्रवास करूया योग वर्गाचा. तसा आम्ही ठरवला का एक हप्त्यापूर्वी का आपण पंढरपूरला जायचं. पंढरपूरला जाऊन बाकीची काय तीर्थ जाताना आपण ती पण करूया. आम्ही काल निघालो 22 तारखेला आणि पहिला गेलो आम्ही गणपतीचं दर्शन घेतलं. हो अष्टविनायक महाडचं. तिथून आम्ही खोपोलीला आलो गगनगिरी महाराजांचं दर्शन घेतलं. तिथून मग आम्ही थेऊरला आलो. थेऊरवरून आनंदी केली देऊ केलं. मग तिथून आम्ही पंढरपूरला आलो. आज पंढरपूरला काल रात्रीच आम्ही दर्शन घेतलं पंढरपूर आणि खूप दर्शन चरणी त्यांच्या झालं विठ्ठलाच्या जाऊन एकदम छान दर्शन झालं रात्रीचं आमचं. आणि आज सकाळी उठून आपल्या चंद्रभागाच्या तीरावर जाऊन आज आसनं करतो योगाची. आम्ही असं बरंच चांगलं वाटतं आज इथे येऊन बसून आम्ही योगाची आसनं करतोय. बरं वाटतं. मी कांताके पाटील वर्गावरून किती दिवस चितला होता तर पंढरपूरला जायचं म्हणून. तर आमचं दर्शन एकदम चांगला झालेलं आहे आणि देवाच्या कृपानं असं झाला पायथ्यावर पाय टेकायला मिळाला आणि व्यवस्थित सकाळ झाले आणि आता योग वर्ग आम्ही करतो इथे. तर जय हरी. जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आता आपण उद्या का निघलेलो आहोत. आता आपण भरपूर काही दर्शन झाले आपले. आता आपण चंद्रभागेच्या काठीवर बसलेलो आहोत. आपण योगा केली आणि आता याच्या पुढे आपण आंघोळ करून पांडुरंगाच्या मंदिराकडे दर्शनासाठी जाणार आहेत. आणि कुंडलिकाच्या समोर आम्ही योगा केलेले आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. कांताके योग वर्ग पिंपलास यांच्या वतीने एक दिवसीय सहल आयोजित झालेली आमची. किती दिवस आम्ही ठरवलेलं होतं की आपण ट्रेनने जायचं आणि पंढरपूरला जाऊन चंद्रभागेच्या काठी योगाचे कार्यक्रम करावा आपला. परंतु आम्ही तसं काही आमचं शक्य नाही झालं ट्रेनने जाणे पॉसिबल. त्याच्यामुळे आम्ही गाडी करून आलो आमची स्वतःची. त्याच्या येत्या वेळेस 22 तारखेला निघालो आम्ही घरातून. परत येत्या वेळेस भरपूर काही रस्त्यामध्ये दर्शन करत आले. एकविरा झाली, महडचा गणपती झाला, गगनगिरी महाराज झाले, परत देऊ आलंदे करून थेऊर झाले. परत संध्याकाळपर्यंत आम्ही 8 वाजता पंढरपूरला पोहोचले आणि
पांडुरंगाचे दर्शन छान झाले एक प्रकारे. आणि आता सकाळी उठून चंद्रभागेच्या तीरावर योगाचे आसनं प्राणायाम झालेले आहेत आणि आता आंघोळ करून आम्ही वापस पांडुरंगाचे दर्शन घेणार आहोत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण, अरे वा. आणि सूर्योदय पण मस्त झालेला आहे. पंढरपूरचा सुंदर असा देखावा हा चंद्रभागेच्या तीरावरती आपण बघतायत. आणि हे भक्तजन इथे आलेले आहेत चंद्रभागेच्या तीरावरती बघू शकता. दिनेश भोईर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर बघा, आपण ह्या संतांच्या भूमीमध्ये आज आलेलो आहोत आणि या संतांच्या भूमीमध्ये योग करणं म्हणजे खरोखर महत् भाग्याची गोष्ट आपली. आणि हे भाग्य म्हणजे आता बऱ्याच दिवसांनी म्हणजे योग जुळून आलेला आहे. तर आम्ही आता 1 वर्ष झालं आमच्या गावात योग अभ्यास करत होतो. परंतु आपल्या परागजी पाटील यांनी ठरवलं, म्हणजे आम्ही सगळे मिळून ठरवलं की आपण पंढरपूरला जायचं, म्हणजे फिरत असं योग माध्यमाचे ते कांताके योग वर्ग याच्या माध्यमातून. आणि आम्ही इथे येऊन म्हणजे कालपासूनच निघलो. सगळी ठिकाणी दर्शन एकदम मस्त झालं. ज्ञानेश्वर माऊलींचं पण मस्त दर्शन झालं, समाधीला एकदम डोकं टेकून. आणि काल तर विठ्ठल भगवंताचं दर्शन एवढं भारी झालं की एकदम चरण स्पर्श करून डोकं टेकून दर्शन झालं. असं कधीच झालं नाही एवढा गेला आलो म्हणजे तरी पण. आणि आम्ही जसं खरोखर एकदम मस्त वाटतं. आणि आज आम्ही चंद्रभागेच्या तीरावर बसून आम्ही आज योगा करतोय. म्हणजे खरोखर इतका आनंद वाटतो की असं सतत येऊन करावं, पण आपण कसं रोज शक्य नाही आपल्याला. म्हणून आम्ही याचा म्हणजे एकदम मस्त आनंद घेतो, मनसोक्त आनंद घेतो तिथं योगा करत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. योग वर्ग पिंपलास यांच्या माध्यमातून बऱ्याच दिवसापासून आमचं पंढरपूरला यायचं ठरलं होतं आणि आम्ही त्या माध्यमातून पंढरपूरला आलेलो आहे. पंढरपूरला येताना सुरुवातीला आम्ही मठचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर एकविरा मंदिर गेलो, गगनगिरी महाराज, नंतर एकविरा मंदिरात गेलो. त्याच्यानंतर थेऊरचा गणपती आणि आम्ही नंतर देहू, आळंदी असं सरळ निघत पंढरपूरला पोचलो. रात्री उशिरा पोचलो, पण दर्शन अगदी पांडुरंगाच्या पायाशी डोकं ठेवायला मिळालं. खूप दर्शन आनंदाने दर्शन घेतलं आणि एकदम मनसोक्त असं दर्शन घेतलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही योग वर्गाचा चंद्रभागेच्या काठी तीरावर योग साधना योग केला आणि एकदम मन प्रसन्न झालं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कालचा प्रवास 22/3/2025 या दिवशी आम्ही जवळजवळ सकाळी निघालो पंढरपूर. आमच्या योग माध्यमातून हा प्रवास इथपर्यंत आलेला आहे. आणि खरोखर विठ्ठलाच्या चरणी आणि चंद्रभागेच्या तीरावरती आम्हाला इथे येऊन आज खूप प्रसन्नता वाटते. चंद्रभागेच्या तीरावरती आल्यानंतर आम्ही काही आसनं केली, काही प्राणायाम केलं. आपल्यासोबत जे आलेले सहकारी आहेत त्या सहकार्याने सुद्धा आपली सुंदर अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. खरोखर कुठल्याही गोष्टीला योग यावा लागतो आणि तो योग आमच्या योग माध्यमातून पंढरपूरचा प्रवास 1 दिवसीय आमचा आज खरोखर अगदी सुंदररित्या चाललेला प्रवास, आमचा सुंदर चाललेला आहे. आणि या प्रवासातून खरोखर सगळ्यांचं मन प्रसन्न झालं. काल रात्री असं वाटलं नव्हतं की पंढरपूरला आल्यानंतर विठ्ठलाच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन विठ्ठलाच्या माऊलींच्या पायावरती डोकं ठेवून आम्हाला दर्शन भेटलं. खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे की कुठला तरी योग यावा लागतो आणि त्या योग माध्यमातून आपल्या क्रिया होत असतात. तसंच आम्ही सुद्धा या योग माध्यमातून आलो आहे. तुमच्या कांताके पाटील या माध्यमातून आज आम्ही इथपर्यंत आमचा पहिला प्रवास आहे. पुढे सुद्धा मी अशी विनंती करतो की आपल्या आजूबाजूचे जवळचे जे कोणी असतील त्यांनी नक्कीच आपल्या योग माध्यमाला जोडा. कारण आरोग्याविषयी काळजी घेणं सध्या काळाची गरज आहे. खूप परिस्थिती सध्या भयानक चाललेली आहे. जास्त काही बोलत नाही आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.
विठ्ठल 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 जय श्रीराम. कुठं काका दुसरा पुढं नजर टाकायची ह्या बाजूला अशी पुढे टाकायची असं पद्धत हो हो विठ्ठल 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 रामकृष्ण हरी. चढवल्या गाय कोसळला घातला गडकुमाबाई कोसळला कोसळी जोडी आता जातो पंढरीनाथ जोडीचा उड्या केल्या तो पाड देव भक्ता हे कबुरबाद गाय म्हशी वार वार पंढरीला घेऊन या पाया पडून जावा. आता मी दिले राजेचा काय मला लावा लावा चालू करा. आता वरून जो गेला माझ्या हो ना भाई जरा थोडं अजून मागं हो ना तिकडे हो ना हो ना तिकडे जरा. पंढरीला घेऊन या देवा सावल्या रामाच्या ढवळ्या गाय घातलं कर कुमाबाई. ओके माझा गेले फोटो नाही फोटो तिथून पुढे जाऊन मग सीन बघूया दर्शन घेऊन. विठ्ठल 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 चला विद्या विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा रखमाई तुम्ही बसा ना बसा. विठ्ठल 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 विठोबा रखमाई विठोबा रखमाई रामकृष्ण हरी. घ्या छास. चला माऊली छास थंडगार छास. घ्या घ्या माऊली माऊली घ्या. काय आला घ्या सुनील शेट द्या मामा मला द्या छास.
मस्त आहे. म्हशी जायचं का? रामकृष्ण हरी. विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर आपण गेलो गोपाळपूर आणि गोपाळपूर सुंदर असं गोपाळपुरामध्ये दृश्य आहे आणि त्याच्यामध्ये त्यानंतर आम्ही तिथलं बघितल्यानंतर आम्ही आलो कैकाडे महाराज जे खूप मोठे महंत होऊन गेलेले आहेत आणि असं सुंदर असं दृश्य इथं जवळजवळ पूर्णपणे रामराज्याचं जे दृश्य असेल किंवा महाभारताचे जे दृश्य आहेत की आपले महंत जे ऋषी झालेले आहेत त्यांचे सुंदर अशा प्रतिमा तिथे लावलेल्या आहेत आणि खूप सुंदर वाटलं आम्हाला. आणि त्याच्या पुढचं दर्शन आम्ही जवळ जाणारच होता साधारणतः दुपारची 1 वाजले आणि थोडासा जेवणाचा आमचा जेवण केल्यानंतर आम्ही जाणार आहे. आपण सुंदर अशी ट्रीप आमची झालेली आहे. सांगता आम्ही इथं करतोय. सुंदर असं माझं दृश्य आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी लावलेली जी भिंत आहे ते माझं पाठीमागे बघताय अशी सुंदर सुंदर छान छान इथे दृश्य दाखवलेली आहेत. परंतु आतमध्ये अलाउड नसल्याकारणाने आम्ही तुम्हाला हे शूटिंग दाखवू शकलो नाही. म्हणून नक्कीच पुढेच अशाच आमच्या छोट्या छोट्या योगवर ट्रिप होत राहणार आहेत. आणि नक्कीच आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्कीच या व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हरी. जय जय राम. रामकृष्ण. जय श्रीराम. जय जय बजरंग.